अतिरिक्त खेळाडू पाठवायचे आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. सन्माननीय आदरणीय विराज शेळके साहेब, त्याचबरोबर दीपक शेळके साहेब, विनोद शेळके साहेब, अनिल
नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश मात्र गेलाय. ऋषिकेश मोठी धावसंख्या उभारावी लागेल कारण सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला फिल्डिंग करायची आहे, त्यामुळे मोठी धावसंख्या उभारावी लागेल. ऋषिकेशसाठी हा बॉल डॉट बॉल आलाय आणि तिथे मात्र पाहायला गेलं तर ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकानंतर शिबेवाडी टीम जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवरती. लॉस ऑफ दी 1 विकेट. ऋषिकेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आणि मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असणारी अहोरात्र सेवा करत असताना सातत्याने मात्र पाहायला मिळतं. मुंबई पोलीस ऋषिकेश मैदानाच्या आतमध्ये आता नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र पाहायला मिळतात. आज देशसेवा करत असताना क्रिकेटवरती असलेलं अत्यंत प्रेम, क्रिकेट प्रेमी ऋषिकेश मात्र मैदानाच्या आतमध्ये उभी राहण्याची पद्धत पहा. अगदी भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर ज्या पद्धतीने मात्र उभे राहायचे त्या पद्धतीची स्टंट आपण पाहायला मिळतात. नवीन गोलंदाज फटका चांगला आहे, इथे मात्र उडवलाय जरूर आणि तिथे मात्र फटका आलाय 6 धावांसाठी. अजयच्या बॅट मधून हा षटकार मात्र पाहायला मिळतोय. अजय ऑन फायर. सुरेश भाऊ अक्षय गोलंदाजी ट्रॅक वरती. तिसरा कोण टाकणार आहे? तिसरा कोण टाकणार आहे? आता अक्षय. अक्षय गोलंदाजी ट्रॅक वरती दुसरं षटक हाताळतोय आणि अक्षयच्या पहिल्याच बॉल वरती मात्र हा षटकार अजय कडनं पाहायला मिळाला. स्पीडअप घ्या मित्रांनो. यानंतरची मॅच शिंगणवाडी विरुद्ध शेळकेवाडी. फटका तर चांगला आहे, अगदी कव्वरच्या दिशेमध्ये हा फटका पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न कंप्लीट होत असताना 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होतात. या 2 धावेने मात्र धाव फलक जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवरती. 16 धावा धाव फलकावरती लागतात. आतापर्यंतचा खेळ मात्र पाहतोय अजूनही 4 बॉल शिल्लक. दुसरं षटक अक्षय यांचं मार्गस्थ. उकरण्याचा प्रयत्न होता परंतु तिथे चेंडू चाललाय घोषंकी क्षेत्रामध्ये. एक धाव मात्र जरूर मिळेल. वड्डी डिक्लेअर स्वरूपाची एकच धाव. खूप चांगला बॉल. एकच धाव. लेग बायच्या स्वरूपात ही धाव धावफलकावरती ऍड केली जाते. 4 बॉलचा खेळ झाला, अजूनही 2 बॉल शिल्लक. अक्षयचा पुढचा बॉल. डिक्लेअर स्वरूपाची एकच धाव. बॅटची कडा लागून चेंडू चाललाय घोषंकी क्षेत्रामध्ये आणि तिथे मात्र पाहायला गेलं तर एकच धाव मात्र मिळेल. शेवटचा बॉल आहे. टीमची धावसंख्या 19. शिबेवाडी संघ आतापर्यंतचा खेळ मात्र पाहायला मिळतोय. फटका तर चांगला आहे. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. चला नवीन बॅटर प्लीज पटकन पाठवायचं. चला टॉस साठी या. रणवीर स्पोर्ट शेळकेवाडी विरुद्ध जयनमन स्पोर्ट शिंगणवाडी. टॉस साठी यायचं. लारा सर वेलकम. या आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून.
सोन्या आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. टीमची धावसंख्या 20-20 20 धावा 2 षटकानंतर. सोन्या गोलंदाजी ट्रॅक वरती. शेवटचं षटक टिंगऱ्या उर्फ टिंगऱ्या मात्र पाहायला मिळतोय. टिंगऱ्या नावाने चर्चित असणारा हा गोलंदाज पहिल्याच बॉल वरती मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, परंतु बॅटची काढा लागली. तात्याने कुठलीही चुकी केली नाही. फलंदाज बाद, जावं लागेल माघारी. फटका चांगला आहे, परंतु बॅट आधीच फिरली आहे. तिथे मात्र पाहायला गेलं तर डॉट बॉल येतो. थोडंसं स्पीडअप ठेवा. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव मात्र मिळेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 21. धावसंख्येवरती 21 धावा. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झाला, अजूनही 3 बॉल शिल्लक. अगदी बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. एकच धाव. सिंगल. 22 धावा. पुढे येऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. खोलवर टप्प्याचा बॉल. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न यशस्वी. 2 धावा आल्यात. शेवटचा बॉल. टीमची धावसंख्या 25. शेवटचा बॉल आहे आणि डॉट बॉल. चला शिंगणवाडी या. कॅप्टन टॉससाठी यायचंय आणि रणवीर फोर्ट शेळकेवाडी. जॉन स्पोर्ट्स शिंगणवाडी विरुद्ध रणवीर स्पोर्ट शेळकेवाडी. लक्ष असेल टाळगाव टीमला 26 धावांचं. 18 चेंडू मध्ये 26 धावा टाळगाव टीमला करायच्या आहेत आणि शिबेवाडी संघ कशा पद्धतीने थांबवतोय ते मात्र पाहूया. तोपर्यंत घेऊया टॉस. नेक्स्ट मॅचचा शिंगणवाडी विरुद्ध शेळकेवाडी या 2 संघांमधला हा टॉस असेल. पंचवीस झाल्यात. 26 हव्यात. 26 धावांची गरज असेल. 18 चेंडू 26 धावांची गरज टीम टाळगाव संघाला. टॉस होईल नेक्स्ट मॅचचा शिंगणवाडी विरुद्ध शेळकेवाडी. चला आयोजक टीम आपल्याला विनंती असेल थोडंसं स्पीडअप घ्या. आपलं आयोजन आहे
वेळेत आपल्याला सामने संपवायचे. फिल्डिंग पटकन लावून घ्या आणि टाळगाव संघाला देखील विनंती असेल की आपण बॅटर लगेच पाठवा मैदानाच्या आतमध्ये. टॉस जिंकलाय शिंगणवाडी या संघाने. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. चला बॅट्समन टाळगाव टीम सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे त्वरित. शिंगणवाडी संघाने टॉस जिंकला. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. शिंगणवाडी संघाने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय आमंत्रित केले शेळकेवाडी टीमला बॅटिंग करण्यासाठी. तात्या आणि प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये. टाळगाव टीम एक एक्स्ट्रा प्लेअर पाठवा. चला टॉस जिंकलाय शिंगणवाडी संघाने. फिल्डिंग करण्याचा निर्णय. शिंगणवाडीने नेक्स्ट मॅच मध्ये टॉस जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 3 षटकांची मॅच आमंत्रित केले शेळकेवाडी टीमला बॅटिंग करण्यासाठी. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. लक्ष 26 धावांसह सलामीची जोडी. तात्या नॉन स्ट्राईकला प्रथमेश आणि गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक अंकित. आयोजक टीम आपल्याला विनंती असेल स्टेजवरती जे आपण उभे आहात प्लीज बसून घ्या जेणेकरून व्हाईट बॉल पहिला बॉल व्हाईट बॉल आलाय. अगोदरचा बॉल प्रॉपर बॅट वरती आला नाहीये. कुठलाही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल का आणि फेक ही थोडीशी खराब. 2 धावा कंप्लीट होत आहेत या बॉल वरती. पहिल्या बॉल वरती व्हाईट बॉल आला त्यानंतर मात्र दुसरी धाव. 2 धावा या ठिकाणी. टीमची धावसंख्या 3 या धावसंख्येवरती. अजूनही 5 बॉल शिल्लक असतील पहिल्या षटकाचे. अंकित गोलंदाज स्ट्राइक वरती अंकितला पाहतोय. स्ट्राइकला तात्या, नॉन स्ट्राइकला प्रथमेश. पहिला बॉल व्हाईट, दुसरा बॉल 2 धावा. व्हाईट बॉल पुन्हा एकदा खराब लाईन आणि लेन. व्हाईट +1 2 धावा धावफलकावरती ऍड होतात. व्हाईट +1 या अतिरिक्त धावा तुम्हाला कुठेतरी थांबवाव्या लागतील. आज आयोजकाच्या भूमिकेमध्ये टीम शिबेवाडी संघ पाहतोय. लक्ष 26 धावांचं आहे. पाहूया पुढचा बॉल अंकितचा. तात्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने यावेळेस मात्र हाताळलाय. हाफ ट्रॅकर बॉल होता. अगदी या कव्हरच्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न तात्याच होता परंतु बीट करून चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. खूप चांगला बॉल तिथे हाताळतात अंकित. आता कमबॅक केलंय. खऱ्या अर्थाने कमबॅक पाहायला मिळते अंकितचं. अचूक टप्पा आणि लेंथ मात्र जरूर हाताळतोय.
आतापर्यंत 2 डॉट बॉल, 3 बॉलचा खेळ झाला, अजूनही 3 बॉल शिल्लक. पहिलं षटक आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला दिशा दिली आहे, क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, इथे डेंजर झोन, करा फेकी. 2 धाबा आल्यात या बॉल वरती. सात धाबा. सात धावा आल्यात धावफलकावरती. खूप चांगला बॉल, अगदी वेगवान चेंडू मात्र पाहायला मिळाला अंकितच्या माध्यमातून या बॉल वरती. डॉट बॉल येतोय, शेवटचा बॉल. टीमची धावसंख्या 7. धाबा धावफलकावरती. फटका तो चांगला आहे, अगदी स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. अफलातून फटका तात्याच्या बॅटमधून मात्र पाहायला मिळाला. षटकार, शेवटच्या बॉलवरती षटकार. टीमची धावसंख्या 13. चला, ओव्हरची होती समाप्ती. 13 धावा, 13 धावा झाल्यात. चला स्पीडअप घ्या मित्रांनो, आयोजक टीम. ऋषिकेश मुंबई पोलिसीमध्ये कार्यरत असणारे ऋषिकेश मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी सज्ज झाले. दुसरं षटक हाताळण्यासाठी स्ट्राईकला प्रथमेश. खूप चांगला बॉल, पहिला बॉल डॉट बॉल आलाय. जसा आला तसा पाठवलाय, काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून फेकून दिलाय. 6 धावांसाठी षटकार. टीमची धावसंख्या 19. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र 1 बाउन्स, सीमारेषा पार. प्रथमेशच्या बॅटमधून हा चौकार. तेवीस धावा. विजयासाठी फक्त 3 धावांची गरज. अप्रतिम फटका आहे आणि षटकाराने ही मॅच फिनिश केली टाळगाव संघाने. चला शिंगणवाडी लगेच फिल्डिंग लावून घ्या. शिंगणवाडी टीम, चला. सन्माननीय आदरणीय ज्यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलं, रोख रुपये रक्कम 10,000 हनुमंत राजाराम शेडगे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं